नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग भांगरे डांगण होला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत. मित्रांनो, आज आपण आहे ना सकाळी निघालोय बाहेर. तर गाडी घेऊन आपण निघालोय एका गावाला. तर मित्रांनो, आपला हेल्मेटही पडला गाडीवरून. तर मग आपण मित्रांनो चाललोय एका गावाला आणि तिथला आपल्याला व्हिडिओ आहे ना ह्या कुठं चाललोय तर ते या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आपण आता निघालोय माशाच्या घाटाना. माशाचा घाट म्हणजे तिरुंगण सरोवरवाडीचा जो घाट आहे त्याला माशाचा घाट म्हणतात. आणि त्या माशाच्या घाटानं आता आपण निघालोय वर. तर थोड्याच वेळात मित्रांनो आपण आता त्या वरच्या रस्त्याला लागणार आहे. तर मित्रांनो, आपण जाखूबाई या ठिकाणी पोहोचलोय. हे जाखूबाईचं मंदिर आहे. हा रस्ता आंबीतला गेला, हा रस्ता राजूरला गेला आणि इथं आहे हे जाखूबाईचं मंदिर. आपण इथं पोहोचल्यामुळं आता आपण मंदिरामध्ये जाऊ मित्रांनो. हा देवाची लाकडी मूर्ती दिसते आपल्याला. तर आता ही लाकडी मूर्ती आपण पाहायची आहे कशी आहे. तर मित्रांनो, ह्या जाखूबाईच्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेतलंय. हे जाखूबाईचं मंदिर म्हणजे मित्रांनो इकडे गेला शिरपुंजे कुमशेत हा रस्ता गेला आणि इकडे राजूरला गेला आणि तिरुंगणला गेला. तर इथं हे मंदिर आहे. आपण त्या मंदिरात इथं दर्शनासाठी आलोय मित्रांनो. हे आहे सागाच्या लाकडावरचं वाघोबाचं चित्र. इथं चंद्र आहे, एक फूल आहे आणि इथं सूर्य आहे. इथं सुद्धा एक चंद्र आहे, एक निसर्गातलं फूल, एक चंद्र आणि एक वाघोबा. हे सागाच्या लाकडावर कोरलेलं चित्र आहे वाघोबाचं आणि जाखूबाईचं. हे मंदिराचा आतला भाग आहे आणि हा देवस्थान. तर चला आता हे मंदिर पाहून आपण पुढे निघू. मित्रांनो, जाखूबाईचं दर्शन घेऊन आपण आता निघालोय ह्या कुमशेतच्या दिशेनं. तर आपली गाडी चालली आहे मित्रांनो आणि कसं एकटाच आहे. तर हे पहा, हा इकडचा परिसर आणि हा रस्ता आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतोय. रस्ता खूपच खराब आहे मित्रांनो काही ठिकाणी. आता आपण आलोय दामनूंच्या खांडीजवळ. म्हणजे इथं दामनूंची खांडी आणि इथे मित्रांनो ही गाडी थांबली. इथंच आहे ते मोहनी राज किंवा मोहन देवाचं मंदिर. तर आता आपण चाललोय वर. हे पहा मोहनी राज मंदिराकडे आणि इथं आहे वाघोबाचं दर्शन घ्यायचे आपल्याला. तर हा धामणूंच्या खांडीतला वाघोबाचं देवस्थान आहे. हा मित्रांनो दगडाचा वाघोबा आहे, पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे. एकाच दगडाचं हे चित्र आहे. इथं हे थडगे सभामंडप आणि बाजूलाच असलेला महादेवाचं म्हणजे मोहनीराज या देवाचं हे मंदिर. महादेवाची पिंड आहे, नाग आहे. हा इथं आतला परिसर. मित्रांनो, जाखूबाईचं दर्शन घेतला. त्यानंतर इथं दामनूंच्या खांडीमध्ये मोहन देवाचा आणि आमच्या आदिवासी कुलदेवताचा वाघोबाचं दर्शन घेऊन आता आपण पुढील रस्त्याला लागले मित्रांनो. पाहू अजून कुठं देवदर्शन झालं ते. मित्रांनो, आता आपण आलोय शिरपुंजेच्या फाट्यावर. ही कमान दिसते. इथून शिरपुंजे गावाकडे रस्ता गेला आणि ही गाडी चालली आपली आता पुढं आंबीत आंबीत कुमशेतच्या दिशेनं. तर मित्रांनो, आता आपण आहे ना खाली आलो आहे पुलावर, नदीच्या पुलावर आलो आहे आणि इथूनच पुढं हे जे दिसतं ही पाटी, इथून भैरवगडाकडे या कमानीतून जाण्याची वाट आहे किंवा रस्ता आहे. तर तिथूनही आपण पुढं निघालो आणि वर लागली शिरपुंजाची आश्रमशाळा आणि या आश्रमशाळेच्या रस्त्यानं आपण निघालो पुढं.
आश्रमशाळा सोडल्यानंतर आपण निघालो पुढं. आणि मित्रांनो, इथं वाघ्या फाट्यावर पोच घेण्यासाठी गाडी अडवली एक बोलेरो. तर हे पहा, इथं हा पुढे शिरपुंजे आंबीत असा हा रस्ता आहे. म्हणजे वाघे फाट्यावर हे बस स्टँड आहे आणि इथून कुमशेत धारेराव असा बोर्ड आहे. हा रस्ता कुमशेतला गेला. तर मित्रांनो, आता आपण इथं आंबीत फाट्यावर थांबलो आहे. म्हणजे हा इथं वाघ आहे. इथून हा रस्ता जो दिसतोय हा गेला पाठीमागं आंबीतला. आणि इकडे एक रस्ता गेला तो कुमशेतला गेला. आणि इथं हे वाघोबा देवस्थान आहे. तर याचं आपण दर्शन घेतलं आहे. वाघोबाचं दर्शन घेऊन आम्ही ह्या माळामाळानी म्हणजे ह्या भैरवगडाच्या डोंगराच्या पायथ्यानं, हा भैरवबाचा डोंगर आहे आणि याच्या पोटापोटानं आम्ही निघालो आहे आता कुमशेत रस्त्याला. मित्रांनो, हा लांबून भैरवबाचा डोंगर दिसतोय आणि इथूनच लागूनच रस्ता आहे. मित्रांनो, हे रस्त्यानं आलो आपण आणि इकडं जायचं आहे पुढं कुमशेतला. हा शिरपुंजेच्या भैरवबाचा डोंगर आहे आणि या डोंगराच्या इथं खाली म्हणजे ही भैरवबाचीच पावत का असू शकते बरं का. हे पहा, हा खूप मोठा डोंगर आहे मित्रांनो, लईच म्हणजे उंच आहे. आणि ते तिथं ते जे दिसतंय ना ते शिरपुंजाकडून दिसत आहे. आणि तिथं म्हणतात बा वराड गुप्त झालं आहे, एक वराड गुप्त झालं आहे असं म्हणतात. तर मग हे पहा, आपण आता इथं आलो आहे. आता इथं एक देव आहे मित्रांनो, कोणताही असो. आपण चाललो आहे तर जाता जाता त्याचंही दर्शन घेऊन जाऊ. आणि तो पहा तिकडे एक रस्ता गेला खाली. तर त्याच रस्त्यानं आता आपल्याला जावं लागणार आहे. मित्रांनो, हा सगळा प्रवास चालूमध्ये तुम्हाला दाखवतो आहे. आपण चाललो आहे गाडीवर. तर पाहू आता पुढचा प्रवास कसा होतो आहे हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहावं लागणार आहे. ह्या देवाचं दर्शन घेऊन आपण ह्या कड्यावरल्या रस्त्यानं निघालो आहे. मित्रांनो, अवघडच आहे हा रस्ता, थोडासा अंगावर काटे येण्यासारखा आहे. खाली फुलदरी आहे आणि त्या दरीमध्ये एखादं वाहन जाऊ नये म्हणून कडा आहे मित्रांनो खाली. त्याच्यावरून रेलिंग केलेली आहे. तिथूनच आता आपली गाडी चालली. मित्रांनो, त्या देवाचं दर्शन घेऊन आपण आता निघालो आहे. पुढं जानेवाडीजवळ आलो आहे. आणि हे पहा, रस्त्याच्या कडेनं काही झाडे आहेत तुरळक ठिकाणी. आणि ही जानेवाडीची एक वाडी दिसते मित्रांनो इथं. म्हणजे आता आपण थोड्या वेळात जानेवाडीमध्ये पोहोचणार आहे. तर आता आहे ना, हा व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून आपण एक लहानचा भाग बनवतो हा. तर हे पहा, इथं जानेवाडी हे गाव लागलं इथं आपल्याला, हे लांबून दिसतंय. आणि हे जानेवाडी गाव सोडल्यानंतर पुढचं गाव येणार इथे कुमशेत. तर हा पहा, आतमध्ये रस्ता गेला, इथे एक पाटी गेली आणि इथूनच पुढं हा जानेवाडीमध्ये गेला आणि आपण निघालो आता कुमशेतच्या रस्त्यानं. पण मित्रांनो, व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय. पुढच्या भागामध्ये इथून पुढचा प्रवास पाहणार आहे आपण.